कर्मवीर बाबू हरिदास आवळे विचार प्रबोधन मंचाच्या वतीनं आजचा हा समाजभूषण आकांत माटे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। आज माझे वडील श्री आकांतजी माटे यांचा 29वा स्मृतिदिन आहे, तेव्हा त्यांच्या स्मृतीलाही मी येथे वंदन करतो। या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित स्मृतिग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पाडणे हा क्षण एका कार्यपूर्तीचा आनंद देणारा आहे। सदर ग्रंथाची निर्मिती होणे ही काही वर्षापूर्वी संकल्पित होती, पण कार्यालयीन कामाची व्यस्तता व इतर महत्त्वाच्या कामामुळे ते शक्य झाले नाही। दरम्यानच्या कालावधीत वडिलांच्या जीवनप्रवासाची माहिती असणारे अनेक मान्यवर जसे प्राध्यापक भाऊसाहेब लोखंडे, ॲडव्होकेट चंद्रशेखरजी सुखदेवे, श्री H.K. पाटील, श्री गजाननजी आवळे इत्यादी व्यक्तिमत्वे स्मृतिशेष झालीत। या सर्व स्मृतिशेष मान्यवरांच्या स्मृतीला देखील मी येथे वंदन करतो। या सर्व मान्यवरांच्या जाण्यामुळे या ग्रंथनिर्मितीचे काम अत्यंत अवघड झाले असे वाटत होते, परंतु ॲडव्होकेट कर्मवीर बाबू आवळे विचार मंचाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केलेल्या भरीव मदतीनेच हे कठीण काम पूर्णत्वास नेणे शक्य झाले आहे। या ग्रंथाच्या निर्मितीत अनेक लेखकांनी आपला अमूल्य वेळ देऊन सामाजिक जाणीवेने जी मदत जाहीर केली, त्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो। बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण माझ्या जन्मापूर्वी झाले असल्याने त्यांना पाहण्याचा, त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले नाही, परंतु हे सर्व अनुभवायचे भाग्य वडिलांच्या सानिध्यामुळे माझ्या 2 मोठ्या भगिनी श्रीमती निर्मला पाटील व पद्मा फुलझले यांना लाभले आहे व त्यांनी याबाबत त्यांच्या लेखात हे प्रसंग विस्तृतपणे नमूद केलेले आहेत। आमच्या वडिलांची राजकारणात, व्यवसायात तसेच सामाजिक व धार्मिक कामातील व्यस्ततेमुळे तसेच त्यांचा एकूण स्वभाव व व्यक्तिमत्व पाहता आमची त्यांच्याशी फारशी राजकीय व सामाजिक कार्याबद्दल चर्चा होत नसे। त्यामुळे त्यांचा राजकीय व सामाजिक कार्यसिद्धीबाबत केवळ एकी माहितीवर आम्ही अवगत होतो, परंतु या जीवन गौरव ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून वडिलांच्या अनेक सामाजिक व राजकीय उपलब्धतेशी आम्ही नव्याने अवगत झालो। वडिलांचा स्वभाव हा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा होता। त्यांनी नगरसेवक असताना व एकूण राजकीय प्रवासादरम्यान अनेक समाजोपयोगी विकासाची कामे केली। आपल्या समाजाच्या वस्त्या बसवल्यात, बुद्धविहारांची निर्मिती केली, परंतु कधीही आपल्या नावाचा दगड व फलक कुठेही लावला नाही। त्यांना 1973 साली दलित मित्र हा पुरस्कार प्राप्त झाला होता। ही बाब देखील त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित असलेले श्री दादाकांजी धनविजय यांनी या ग्रंथासाठी लिहिलेल्या त्यांच्या लेखातून आम्हाला अवगत झाली। त्यांचे रिपब्लिकन पक्षातील असलेल्या सर्व गटातील नेत्यांशी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांशी अत्यंत मित्रत्वाचे व सलोख्याचे संबंध होते। डॉक्टर वसंतजी खापर्डे यांनी आपल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे त्यांचे या सर्व नेत्यांशी मतभेद असले तरी मनभेद नव्हते, परंतु सध्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातटात मतभेदासोबतच मनभेद देखील आढळून येत आहेत, नव्हे तर ते अधिकच गडद होताना आपल्याला दिसत आहेत। आकांत माटे यांचे जीवन हे आंबेडकरी चळवळीला समर्पित होते। आंबेडकरी विचार व सिद्धांत जिवंत राहावे, त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी ते सतत कार्यरत राहिले। कर्मवीर बाबू हरिदासजी आवळे यांचे ते खंदे समर्थक म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होते। बाबू आवळे यांच्या निर्वाणानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आंबेडकर चळवळीला पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले। अनेक राजकीय, समाज उपयोगी व धार्मिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता। या सर्व कार्यसिद्धीचे विस्तृत विवरण या गौरव ग्रंथातील अनेक लेखात आलेले आहेच। पूर्व पिढीतील आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्ते
यांच्या समर्पित कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी व यातून नवीन पिढीने स्फूर्ती घेऊन आंबेडकरी चळवळीला नवीन ऊर्जा प्राप्त व्हावी या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. जी पिढी आपला इतिहास विसरते ती उज्ज्वल भविष्याची निर्मिती करण्यास असमर्थ ठरते असे म्हटले जाते. त्यामुळे पूर्व पिढीतील सर्व आंबेडकरी चळवळीतील समर्पित नेते व कार्यकर्ते त्यांचा जीवन संघर्ष व कार्यउपलब्धी नवीन पिढी पुढे आणणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे असे मी समजतो. या प्रसंगी मंचावर आपल्या क्षेत्रातील मातब्बर असलेली व्यक्तिमत्वे उपस्थित आहेत. त्यांच्या वाणीतून आपणास लवकरच ज्ञानार्जन प्राप्ती होणार आहे. आकांत माटे जीवनगौरव ग्रंथाच्या निर्मितीत सहभागी होणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो व आपले प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय भीम. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1935 जाहीर केलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निरनिराळ्या धर्माचा अभ्यास करून ठरवलं की आपण बुद्ध धम्माची दीक्षा घ्यावी आणि त्याप्रमाणे त्यांनी नागपूर हे शहर निवडलं. नागपूर शहर निवडण्याकरता नागपूर शहराचं महत्त्वसुद्धा त्यांनी आधी सांगितलं की नागपूरला कसं महत्त्व आहे, कुठलं ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याप्रमाणे त्यांनी 1935 साली ठरवलंच होतं की बुद्ध धम्माची दीक्षा आपण घ्यावी. नंतर त्यांनी आपलं सामाजिक कार्य 20 मार्च 1927 रोजी सुरू करून त्याच्यानंतर काळाराम मंदिर आणि त्याच्यानंतर ते लंडनला गोलमेज परिषदेत गेले आणि 24 सप्टेंबर 1932 या दिवशी पुन्हा पॅक झाल्यानंतर ते अत्यंत व्यथित झाले आणि 1935 साली त्यांनी ठरवलं होतं की मी बुद्ध धम्माची दीक्षा घेईन आणि हिंदू म्हणून मरणार नाही. 1937 साली त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेस असलेल्या मुंबई इलाक्यामध्ये स्वतंत्र मजदूर पक्षाचे 17 आमदार निवडून आले. पण 1937 पासून 1940 सालापर्यंत त्यावेळेस 1939 दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि आपल्या भारताची राज्यघटना कशी असावी, भारताचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी इंग्रज सरकारने इथे कॅबिनेट मिशन पाठवलं होतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी ठरवलं की बा आपला स्वतंत्र मजदूर पक्षाचा त्याला काय म्हणतात की रद्द करून त्यांनी 20 जुलै 1942 या दिवशी नागपूर या ठिकाणी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली. ज्यावेळेस 1935 साली त्यांनी ठरवलं होतं की मी हिंदू म्हणून मरणार नाही, त्याच वेळेस जिकडे तिकडे खेड्यापाड्यात शहरात असलेले आपले जे लोक होते त्यांनी समता सैनिक दलाची खेड्यापाड्यात स्थापना केली. त्याच वेळेस 1911 साली जन्मलेले आकांत पिराजी माटे आणि 1916 साली जन्मलेले बाबूजी हरिदास आवळे हे त्यावेळेस तरुण वयात असताना आपल्या वयाच्या 20-25व्या वर्षी असताना त्यांनी समता सैनिक दलात भाग घेतला आणि ते समाजकार्यात रमू लागले, समाजाचे कार्य करू लागले. ज्या वेळेस आपल्या समाजावर जिथे जिथे अत्याचार व्हायला लागला तिथे ते जात असत आणि अत्याचार झालेल्या पीडित लोकांना ते सांत्वना देत असत. तसेच त्याला काय म्हणतात की बा 1942 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर लगेच 4 वर्षानंतर आपल्या नागपूरमध्ये 1946 साली हिंदू आणि महाराचा फार मोठा झगडा झाला. त्यावेळेस उत्तर नागपूर आणि पुष्कळशा जागी जिथे जिथे आपले लोक मिलामध्ये काम करत होते त्यांना मिलमध्ये हे उच्च जातीय लोक जाऊ देत नसत. तर त्यावेळेस अगदी भयग्रस्त असलेल्या लोकांना सांत्वना देण्याकरता दशरथ पाटील, रेवाराम कवाडे, कर्मवीर बाबूजी हरिदास आवळे, आकांत पिराजी माटे, लीलाधर माटे, कचरुजी तभाने हे लोक जिथे तिथे जाऊन आपल्या भयग्रस्त अशा लोकांना सांत्वना देत असत.
त्याच्यानंतर जिकडे तिकडे जिथे जिथे त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली, त्यावेळेस मध्य प्रांत आणि वराडचे ऑर्गनायझर आणि सुपरवायझर म्हणून कर्मवीर बाबूजी हरिदास आवळे होते. तर त्यावेळेस ते एक प्रकारे एका विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग असल्यासारखेच होते आपल्या समाजाचे, आणि त्यांचे लेफ्टनंट जनरल म्हणून आकांत पिराजी माठे होते. जिथे जिथे ज्या ज्या वेळेस समाजाचं काम कर्मवीर बाबू हरिदास आवळे करायचे, त्यावेळेस आकांत पिराजी माठे सर ते हजर राहायचे, जणू त्यांचा उजवा हात असल्यासारखेच. 1946 सालीसुद्धा ज्यावेळेस आपल्या समाजावर अगदी भयग्रस्त स्थिती निर्माण झाली, त्यावेळेससुद्धा त्यांनी फार मोठं काम केलं. 1946च्या नंतर 1956मध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर निवडलं आणि 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. विषमतावादी व्यवस्थेला जो धम्म मानत नाही, हिंदू धम्म मानत नाही, तर समतावादी धम्माचा त्यांनी अंगीकार केला आणि 22 प्रतिज्ञेच्या स्वरूपात आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी जाहीर केला. त्याच्यानंतर माता कचेरीच्या जवळ जे मैदान होतं, त्या मैदानाला दीक्षाभूमी असं नाव देण्यात आलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ठरवलं की नागपूरमध्ये मी दीक्षा घेणार आहे, त्यावेळेस आकांत माटे सरांनी त्यांनी आपल्या मालकीची असलेली जमीन त्या दीक्षेच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाकरता देऊ केली होती. पण तरीसुद्धा मध्यवर्ती भागात असलेली माता कचेरीच्या जवळ असलेली जमीन दीक्षाभूमी, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मांतराचं काम केलं, दीक्षा घेतली. तर त्या कार्यक्रमाच्या वेळेस जी समिती तयार झाली होती, त्या समितीमध्ये व्यवस्थापन करण्याकरता प्रामुख्याने रेवारामजी कवाळे, कर्मवीर बाबू हरिदास आवळे, सखाराम मेश्राम आणि BN वैद्य, आकांत पिराजी माटे सर हे प्रामुख्याने तिथे हजर होते. बौद्धजन महासभेतर्फे तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्यानंतर आपल्या धम्माची जी त्याला काय म्हणतात की धम्मवाढीची, धम्माला त्या चालना देण्याची स्थिती सुरुवात झाली. त्यावेळेस त्या दीक्षाभूमीवर तथागत भगवान बुद्धाचा पुतळा ज्यावेळेस हरिदास आवळे यांनी उभारला, त्यावेळेस त्या कामात अगदी आकांत पिराजी माटे यांनी फार मदत केली. त्याच्यानंतर 1961-63 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळासुद्धा लष्करी भागामधून दीक्षाभूमीमध्ये आणत असताना त्यावेळेससुद्धा तो पुतळा तयार करण्याकरता आणि तो स्थापन करण्याकरता त्यांनी फार मदत केली. पण त्यावेळेस तो पुतळा काही स्थापन होऊ शकला नाही, म्हणून ते परत घेऊन गेले आणि नंतर तोच पुतळा बाबासाहेब स्मारक समितीचे अध्यक्ष असलेले दादासाहेब गायकवाड यांना तो बहाल करण्यात आला. त्याच्यानंतर अशी गोष्ट घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली होती, त्या धम्मदीक्षेविरुद्ध एक केस, म्हणजे ॲक्च्युअली पंजाबराव शंभरकर आणि मेश्राम यांचे जे केस होती सुरू जातीबद्दल, त्या केसमध्ये निराळाच प्रश्न निर्माण झाला आणि आपल्या नागपूर हायकोर्टाचे असलेले माजी सरन्यायाधीश त्यांनी असं त्याला काय म्हणतात की, आणि कोतवाल त्यावेळेस असलेले न्यायाधीश असलेले कोतवाल आणि माजी सरन्यायाधीश जे होते नियोगी यांनी केस करून अशा प्रकारे निवाडा दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली ती काही वैध नव्हती. तरी जिकडे तिकडे लोकांच्या मनात भय निर्माण झालं. हा कसा काय निकाल दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली तो नुसताच राजकीय स्टंट होता, असं त्यावेळेस ह्या लोकांनी हायकोर्टाने जाहीर केलं. तर या केसच्या विरुद्ध या निकालाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये बाबूजी आवळे यांनी अपील केली आणि त्याच्यामध्ये जी केस झाली आणि त्या केसमध्ये आकांत पिराजी माटे यांची अगदी फारच महत्त्वाची साक्ष होती आणि मुख्य न्यायाधीश असलेले, भारताचे सरन्यायाधीश असलेले PB गजेंद्र गडकर यांनी सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली, जे धम्मांतर केलं ते ऑथेंटिक होतं आणि बुद्ध धम्म हा काही हिंदू धर्माचा भाग नाही आहे. जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं काम असायचं, जिथे सभा व्हायच्या आणि जिथे लोकांना जागृत करायचा प्रसंग यायचा, त्या ठिकाणी बालाघाट असो, भंडारा असो, विदर्भाचा अकोला, अमरावती असो, त्या ठिकाणी
बाबूजी हरिदास आवळेच्या बरोबर आकांत पिराजी माटे अगदी सावलीसारखे राहत असत. ते या प्रत्येक कामात बाबूजींच्या निर्वाणाच्या नंतरसुद्धा जे त्याला काय म्हणतात की जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मोठे मोठे आपले त्याला काय म्हणतात की समाजाचे नेते होते, त्यांना सांत्वन देण्याचं कामसुद्धा आकांत माटे करीत असत. तर त्यावेळेस इमामबाडा चौकाच्या जवळ इमामबाडा चौकातच त्यांचं घर होतं. तिथे सुद्धा आम्ही त्यावेळेस विद्यार्थी असताना तिथे आनंद विद्यार्थी विकास मंडळ ही संस्था स्थापन केली होती आणि आम्हीसुद्धा त्या बाबतीत त्यांचा सल्ला घेण्याकरता तिथे जात असोत. ते नगरसेवक होते आणि ज्या कोणालासुद्धा काही गरज पडली, ज्यांना त्रास झाला, ज्यांना मदतीची आवश्यकता पडली त्यावेळेस आकांत पिराजी माटे सर त्यांना मदत करत असत. असे हे अगदी मृदू स्वभावाचे आकांत पिराजी माटे यांचं निर्वाण 28 ऑगस्ट 1993 या रोजी झालं. तर त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो आणि सदैव माझ्यासारखे जे तरुण विद्यार्थी होते, आता ते तरुण काही राहिलेले नाही, आता ते अगदी त्याला कहतात उतारवय झालेलं आहे त्यांचं. तर त्यांना त्यांच्या कामामुळे प्रेरणा मिळत राहिली. आम्ही त्यांच्या प्रेरणेमुळेच नंतर काम करत राहिलो आणि समता सैनिक दलात काम करत राहिलो. आज त्यांच्या 29व्या स्मृतिदिवशी मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वस्व झोकून देऊन शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, राखेतून आकाशाकडे झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी जी ऊर्जा, जे पंख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीने दिलं, त्याच चळवळीमध्ये सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा घेऊन आकांत माटे साहेबांनी देखील आपलं संपूर्ण जीवन आंबेडकरी चळवळीसाठी, मग ती सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, या सर्व क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्या जीवनाची, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या चळवळीची वाटचाल करणारा एक निष्ठावंत नेता आणि कार्यकर्ता म्हणून आकांत माटे साहेबांची ओळख आहे. मला आठवतं अजूनही इमामबाड्यामध्ये जेव्हा ते राहायचे, आमचे ताराचंद भाऊ इथे आहेतच उपस्थित, पाटील साहेब वगैरे सर्व, हे सर्व इमामबाड्याचं प्रॉडक्ट आहे या ठिकाणी. तेव्हा आम्ही इमामबाड्याला गेलो की आम्ही छोटे होतो तेव्हा शाळेमध्ये शिकणारे, पण त्यांची भेट व्हायची, आम्ही दुरून पाहायचो. आणि 1956 साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दीक्षाभूमीवर लक्षावधी अस्पृश्यांना, दलितांना हिंदू धर्माचा त्याग करून भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली, जो धम्म क्रांती जी बाबासाहेबांनी केली. त्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीताबर्डीच्या हॉटेल श्याममध्ये त्यांचा निवास होता. माईसाहेब होत्या, चंद्रमणी महास्थवीर त्या ठिकाणी होते. आपली बरीचशी वरिष्ठ नेते मंडळी देखील हॉटेल श्याम थांबलेली होती. त्या हॉटेल श्यामच्या पुढेच आमचा महारपुरा, आता त्याचं आनंदनगर नाव केलं आम्ही, आणि हॉटेल श्यामच्या समोरच आमचं घर अजूनही आहे तिथे. तेव्हा बाबासाहेबांच्या भेटीसाठी बाबू हरिदासजी आवळे यांच्यासोबत आकांत माटे साहेबांना अनेकदा आम्ही पाहिलं. आणि तेव्हा आम्हाला मोठं कौतुक वाटायचं. ही एवढी मंडळी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपला प्राण ओवाळून टाकण्याची ज्यांची जिद्द आहे, आकांक्षा आहे, मनीषा आहे, अशी मंडळी पाहिल्यानंतर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक ऊर्जा निर्माण व्हायची, एक प्रेरणा निर्माण व्हायची.
आकांत माटे साहेबांचं संपूर्ण आयुष्य, मी मगाशी म्हणालो ना, राखेतून आकाशाकडे झेप घेण्याची ताकद जी परमपूज्य बाबासाहेबाच्या विचारांनी दिली, असा या चळवळीचा आधारस्तंभ ज्याला आपण म्हणूया. आता मदनजींनी या ठिकाणी बोलताना सांगितलं, चळवळीमध्ये नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात, मतभेद असले पाहिजेत, पण मनभेद असतं मग कामा नये. मतभेद असून देखील विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे. वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याची मानसिकता आमच्यात निर्माण झाली पाहिजे. ही भावना घेऊन वेगवेगळ्या रिपब्लिकन गटामध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये विखुरलेल्या सर्व नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम आकांत माटे साहेबांनी केलं, आम्ही विसरू शकत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, माटे साहेबांनी शाळा काढली. सांस्कृतिक चळवळ, ग्रंथालय, वाचनालय ज्याला आपण म्हणतो, ही देखील त्यांनी निर्माण केली. नागपूर महानगरपालिकेमध्ये 3दा नगरसेवक म्हणून निवडून आलेत आणि आपल्या वार्डाचा कायापालट करण्याचं काम त्यांनी. आज जे इमामबाड्याचं बुद्ध विहार दिसते आहे, ते बुद्ध विहार म्हणजे देखील आकांत माटे साहेबांच्या कर्तृत्वाची फलश्रुती असं मी समजतो. एवढंच नाही, फक्त इमामबाड्याचंच नाही, जोगीनगर असेल किंवा आपल्या दक्षिण नागपूरमधील बऱ्याचशा आपल्या झोपडपट्ट्या होत्या, या झोपडपट्ट्यांचं वसवण्याचं काम, झोपडपट्टी धारकांना अत्यंत क्षुल्लक दरावर प्लॉटचं वाटप करण्याचं काम, जनतेच्या झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचं काम देखील माटे साहेबांनी केलं. आपला हा भाग मोठा सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. नागपूरमध्ये हिंदू महाराजांचे दंगे झालेत, त्या दंग्यामध्ये किती हाल आपल्या समाजाला सोसावे लागलेत. आम्ही देखील त्यावेळेस लहानच होतो, शाळेतही जात नव्हतो, कदाचित पहिल्या वर्गामध्ये वगैरे असो. आम्ही ती दंगल आम्ही पाहिली आहे. पण त्या दंगलीमध्ये आपला समाज होरपळून निघाला, विस्थापित झाला. काही लोक मारले गेलेत, बर्बाद झालेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्याचं काम, आणि जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्यांच्या खानपानाची व्यवस्था देखील आकांत माटे साहेबांनी त्या काळात केली. हे समाजसेवेचं, राजकारणात राहू नये, समाजाची सेवा करण्याचं व्रत त्यांनी ते स्वीकारलं. ही फार महत्त्वाची भूमिका आकांत माटे साहेबांची होती. या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर शेड्यूल कास्ट फेडरेशनपासून तर दुरुस्त, नादुरुस्त, तंदुरुस्त रिपब्लिकन चळवळीपर्यंत देखील त्यांची वाटचाल ही बरोबर आहे दादा का? बरोबर आहे की नाही? दुरुस्त, नादुरुस्त, तंदुरुस्त अशी रिपब्लिकन चळवळीची जी वाताहत झाली, या वाताहतीमध्ये अनेक लोक कोसळले, कोलमडले, नेस्तनाबूत झाले. पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हृदयाशी घेऊन चालणारा आकांत माटेसारखा कार्यकर्ता, नेता कधी हार नाही मानली त्यांनी, कधी पराभव नाही पत्करला. ही जिद्द, ही कष्ट करण्याची त्यांची तयारी, दानशूर व्यक्तिमत्व, गरजू लोकांना पडेल त्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आकांत माटे साहेबांनी केलं. तन मन धनाने आंबेडकरी चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणारा आकांत माटेसारखे कार्यकर्ते आणि नेते अलीकडच्या काळामध्ये अभावानेच आढळतात. आकांत माटे साहेबांचं आयुष्य पाहिलं, आमच्या मदननी फार सुंदर लेख लिहिलेला आहे संपूर्ण चरित्रामध्ये. याच्यामध्ये आमचं नाही वाचलं, पण मदनचं वाचा कमीत कमी. अत्यंत धारा प्रवाह ज्याला आपण म्हणतो,
बाप म्हणून नव्हे, पण चळवळीचा एक नेता म्हणून, आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या बापाचं जे वर्णन केलं आहे ते वाचण्यासारखं आहे. त्यांच्या जीवनाचा चित्रपट उलगडत जाणारा आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य, समर्पण, त्याग, समाजासाठी वाटेल ते, बाबासाहेबांच्या विचारासाठी वाटेल ते करण्याची क्षमता. बाबासाहेब भंडाऱ्यातून उभे होते ना, आवळे बाबूसोबत ते भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रचारासाठी गेले. जेव्हा जेव्हा आदेश यायचा चळवळीचा तेव्हा तेव्हा आकांजी त्या ठिकाणी धावून जायचे. आवळे बाबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ, बॅरिस्टर राजाभाऊ असतील, दादासाहेब कुंभारे असतील, SM मेश्राम असतील, ही सगळी नेते मंडळी, थोडी नेते मंडळी आहेत. तुलना करायची गरज नाही आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं निष्ठावंतपणे, प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणतीही चळवळ असेल त्या चळवळीमध्ये समर्पित भावनेनं काम करण्याची प्रेरणा देण्याचं काम आकांतजींनी केलं, हे आम्ही विसरू शकत. नावच आकांत. पिराजी म्हणजे पिळवटून टाकणारा. अशा पिराजीच्या पोटी जन्माला आलेला आकांत म्हणजे जिथे अन्याय असतो, अत्याचार असतो, जुलूम असतो, त्याविरुद्ध आकांत निर्माण केला जातो. त्याच्या नावातच आकांत आहे. समर्पणाच्या भावनेतून त्यांनी जे काम केलं तेव्हा मला एका कवीच्या 2 ओळी आठवतात. पेटलेल्या प्रतिभेनं जळणाऱ्या मेणबत्तीच्या वितळणाऱ्या मेणाला प्रश्न असा विचारला. मेणबत्ती जळते तर वितळते ना मेण. पेटलेल्या प्रतिभेनं जळणाऱ्या मेणबत्तीच्या वितळणाऱ्या मेणाला प्रश्न असा विचारला, धागा जल रहा है तो क्यों पिघल रहा है? तेव्हा वितळणारा मेण काय उत्तर देते माहीत आहे? जिसको दिल में बसा लिया उसको जलता हुआ देखा नहीं जाता. जिसको दिल में बसा लिया उसको जलता हुआ देखा. ही समाजाचं दुःख, व्यथा, वेदना, त्याचे विद्रोह करणारा, त्या व्यथा, त्या वेदनाची जाणीव ठेवून त्या वेदना आणि व्यथा दूर करण्यासाठी धावून जाणारा आकांत माटेसारखा नेता अलीकडच्या काळामध्ये अभावानेच पाहायला मिळतो. पूर्वी आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत, जुन्या पिढीच्या मजबूत खांद्या होत्या म्हणून आम्ही उभे आहोत. बरं, आम्ही काही मोठे नाहीत, ते होते म्हणून आम्ही मोठे झालो. बाबासाहेब तू होतास म्हणून आम्ही आहोत ना. बाबासाहेब तू होतास म्हणून आम्ही आहोत. आणि आकांत माटेसारखे नेते आणि कार्यकर्ते होते, त्यांच्या मजबूत खांद्यावर आज आमची उंची वाढलेली आहे. त्यांचे खांदे मजबूत होते, त्यामुळे त्यांच्या मजबूत खांद्यावर चळवळीची उंची वाढली. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं उंची वाढली असं मी समजून चाललो. धावणारी पावलं खूप असतात, चळवळीत धावणारी पावलं खूप असतात, पण ज्यांच्या पायाला हात लावावा अशी माणसं, आकांत माटेसारखी माणसं फार कमी असतात. हे जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि मित्रांनो, बरंच काही बोलता येण्यासारखं आहे. त्यांनी समाजाच्या विकासासाठी, अन्याय अत्याचार दूर कर, ज्या ठिकाणी अन्याय व्हायचे धावून जायचे, समता सैनिक दल घेऊन धावून जायचे, सैनिक घेऊन धावून जायचे. आज परिस्थिती अशी आहे. आकांत माटे साहेबांचं स्मरण करीत असताना, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना एका गोष्टीची आठवण नेहमी होते. पूर्वी कार्यकर्ते गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती ना. पूर्वी कार्यकर्ते गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती. आता कार्यकर्ते श्रीमंत झालेत आणि चळवळ गरीब होऊन गेली. त्या पिढीतील माणसं आहेत. गरिबीतून चळवळीला श्रीमंती प्रदान करणारे आकांत माटेसारखे कार्यकर्ते आंबेडकरी समाजात जन्माला आले, हे आपल्या समाजाचं मोठं भाग्य आहे. अक्षुण्ण निष्ठा ज्याला आपण म्हणतो, ही अक्षुण्ण निष्ठा आकांत माटे साहेबांनी बाबासाहेबांच्या प्रती आणि नेत्यांच्या प्रती त्यांची होती. मग आवळे बाबूजी असतील, LR बाली साहेब असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, दादासाहेब कुंभारे असतील, SM मेश्राम साहेब असतील,
ही सर्व मंडळी, सर्व एकत्र काम करणारी मंडळी. आज देखील जसं आमच्या मदन माटेंनी सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये मतभेद आहेत ते राहू द्या, आपसामध्ये विचार करून, विचार विमर्श करून मतभेद मिटवता येतील, पण कृपा करून मनभेद राहू देऊ नका. ही भावना घेऊन जर आपण आपल्या चळवळीची वाटचाल केली तर निश्चितपणे बरेच प्रयत्न झाले ना. रिपब्लिकन पक्षाच्या एकीचे शेड्यूल कास्ट फेडरेशन सीताबर्डीला आमच्या महारपुऱ्याच्या बाजूलाच, सध्याचा आमचा आनंदनगरच्या बाजूलाच सध्या हल्दीरामचं मोठं हॉटेल आहे, तिथे बुटीची चाळ होती. आणि त्या बुटीच्या चाळीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं ऑफिस होतं. आम्ही शाळा, आमची बाजूलाच बुटी शाळा, आमची शाळा सुटली का आम्ही खेळा दप्तर घेऊन आम्ही त्या ऑफिसमध्ये जायचो. आणि अनेक मोठे मोठे नेते, दादासाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर खोब्रागडे साहेब असतील, दादासाहेब कुंभारे असतील, बाबूजी हरदासजी आवळे असतील, BP मौर्य असतील, भजनतान कौशल्यांजी असतील, हे सर्व त्या ठिकाणी यायचे. आणि आले की रस्त्यावर आमचं घर, आणि त्यांच्यासोबत आकांत माटे साहेब देखील त्यांच्यासोबत असायचे. आमच्या घरी चहा पान घेतल्याशिवाय पार्वतीबाई कवाडेच्या हातात चहा प्यायल्याशिवाय कोणी जात नव्हतं. माझी माय पार्वतीबाई. तेव्हापासून आम्ही आकांतजींना ओळखतो. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्याची संधी विनायकराव आपण आम्हाला दिली, आपल्याला धन्यवाद देतो. जाता जाता एवढंच म्हणेन, आकांतजी उजाले तुम्हारी यादों के हमारे साथ रहने दो. शेवटी आहे का, आठवणच आहे. म्हणतात ना, तुम जीव हजारो साल, साल के हो 50, साल के दिनो 50,000, म्हणजे काय 50,000 जगतो का माणूस. आठवणींचा सुगंध जो आहे, आठवणीचा सुगंध अनंत काळपर्यंत असाच समाजाला सुगंधित करत राहावा, ही सुगंधी आठवण घेऊन, आकांतजींच्या कार्याच्या सुगंधाची आठवण घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करूया. उजाले आकांतजी, उजाले आपके यादों के हमारे साथ रहने दे, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. आमच्या जीवनाची संध्याकाळ आटे साहेब कुठे झाली तरी चालेल, पण आकांतजी आपण जे कार्य केलं समाजासाठी, आंबेडकरी विचारासाठी, धम्मासाठी, राजकारणासाठी जे काम केलं, त्याची प्रेरणेचा दिवा आमच्या अंतःकरणात सतत तेवत राहावा, अशी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो, बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आकांतजी आपल्या स्मृतीला अभिवादन करून इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. मित्रांनो, हा स्मृतिग्रंथ जो आहे हा केवळ स्तुतिग्रंथ नाही आहे. बघा, अनेक स्मृतिग्रंथ जे असतात ते केवळ स्तुतिग्रंथ असतात. या ग्रंथाचा विषय, या विषयातून व्यक्त केलेला आशय, आणि हा आशय हा केवळ आभास नव्हे, तर आंबेडकरी चळवळीचा हा एक जिवंत अशा पद्धतीचा इतिहास जो आहे तो आपण ह्या स्मृतिग्रंथाच्या रूपानं आज या ठिकाणी लोकांपुढे मांडलेला आहे. आणि नव्या पिढीला आंबेडकरी चळवळीतील जे काही नायक आहेत, त्यांचा जीवन प्रवास आहे, त्यांचं कर्तृत्व जे आहे, त्यांचं नेतृत्व जे आहे, त्यांचं समर्पण जे आहे, त्यांची निष्ठा जी आहे, ती नव्या पिढीला सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी अशा प्रकारचा जो ग्रंथ जो आहे आपण या ठिकाणी जो प्रसिद्ध केलेला आहे. ह्या पुस्तकाचं वाचन करत असताना एक आंबेडकरी चळवळीचा जो एक जीवनपट आहे, इतिहास आहे, तो आपल्या डोळ्यातून पुढे या ठिकाणी जातो, ज्याचा उल्लेख प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी केला, उके साहेबांनी केलेला. मी त्याचे खूप आर्टिकल जे आहेत ते वाचलेले आहेत. 1957ची निवडणूक, 1962ची निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला पराभव, उत्तर नागपूरच्या निवडणुका, त्यात न्यायालयाने दिलेले निर्णय ज्याचा उल्लेख झाला त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. बौद्ध धम्म दीक्षा समारोहाचं आयोजन, रिपब्लिकन पक्षाची स्थापना, त्यावेळी त्यामध्ये वेळोवेळी पडलेली फूट, दुरुस्त नादुरुस्त,
रिपब्लिकन पक्षाची स्थापना, त्याच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका, भूमिहीनांचा सत्याग्रह, वेगळ्या विदर्भाचं आंदोलन, हा जो रिपब्लिकन पक्षाचा समस्त इतिहास जो आहे, तो घडामोडी ज्या आहेत, ह्या घडामोडी आपण या स्मृतिग्रंथाच्या रूपाने या ठिकाणी शब्दबद्ध केलेल्या आहेत. आणि म्हणून हा केवळ स्मृतिग्रंथ नाही आहे, तो आंबेडकरी चळवळीचा एक इतिहास आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून याला एक प्रकारचं ह्या ग्रंथाला एक प्रकारचं एक मूल्य जे असतं, जे पुस्तकाला एक मूल्य असतं, ते एक मूल्य जे आहे ते ह्या ग्रंथाला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. या रूपाने या ठिकाणी आकांजी माटे यांच्या जीवनावर जो काही प्रकाश इथल्या लेखकांनी जो घातलेला आहे, त्याचे अनेक मुद्दे या ठिकाणी लेखकांनी नमूद केलेले आहेत. वास्तविक आता त्याचा उहापोह वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये जर केला नाही, तर आकांजी माटे यांनी केलेलं जे कार्य आहे, जे कार्य याचा उच्चार या ठिकाणी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आकांजी माटेसारखे जे काही कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या जीवनामध्ये इतकं मोठं प्रचंड काम केलेलं आहे. त्या मानाने जेव्हा आम्ही स्वतः जे कार्यकर्ते आहोत, आम्ही जेव्हा आमच्याशी कम्पेअर करतो, त्यांची तुलना करतो, तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही त्यांच्या कार्याच्या त्या वजनामध्ये आम्ही कुठे बसतो आहे. कार्यकर्ते सोडा, नेतेसुद्धा कुठे बसतात, याचं एक निरीक्षण आणि परीक्षण करण्याची ही वेळ आहे, आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. 1954ला भंडाऱ्याच्या लोकसभेमध्ये बाबासाहेबांच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून देणारा एक कार्यकर्ता, धर्मांतर सोहळ्याच्या आयोजन समितीचा एक ज्यांनी जो धम्म दीक्षा सोहळा जो यशस्वी केला, ती जी आयोजन समिती होती, त्या आयोजन समितीचं सदस्यपद आकांजी माटे यांच्याकडे होतं. बाबू हरदासजी आवळे यांचे उजवे हात म्हणून ते चळवळीमध्ये काम करायचे. आणि 13 ऑक्टोबर 1956ला उंटखाण्याला जे 1957ला निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जी धम्मदीक्षा सोहळा जो आहे, तो जो पुढे ढकलावा अशा पद्धतीचा ठराव त्या तत्कालीन नेत्यांनी उंटखाण्याच्या सभेमध्ये मांडला होता. कारण 56ला बाबासाहेब धम्मदीक्षा देणार होते आणि 57ला निवडणुका होत्या. आणि आपण जर आता 56ला आपला धर्मांतर केलं आणि बौद्ध झालो, तर 57ला आपण राखीव जागांवर उभे राहू शकत नाही. आणि म्हणून जी सभा उंटखाण्यामध्ये झाली, त्या सभेमध्ये हा ठराव पारित करण्यात आला की धम्मदीक्षा समारोह जो आहे तो पुढे ढकलण्यात यावा. आणि ह्या सभेमध्ये आवळे बाबू यांनी त्या ठरावाला विरोध केला आणि त्या ठरावाच्या समर्पक अशा पद्धतीचं समर्थन करण्यासाठी त्याच्या पाठीमागे जे उभे राहिले असतील, तर ते आकांत माटे आहेत, ते आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि ती ह्या परिसरातील सभा होती. आणि म्हणून ही गोष्ट बाबासाहेबांच्या कानावर गेली की केवळ राजकीय स्वार्थासाठी आपले जे राखीव पदावर आपल्याला निवडणुका लढविता याव्या म्हणून ही निवडणूक पुढे ढकलली, ही धर्मांतराचा सोहळा पुढे ढकलला पाहिजे. तेव्हा बाबासाहेबला ही जेव्हा गोष्ट कळली, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला धर्मांतर करायचं असेल तर करा किंवा नका करू, मी करणार आहे. माझ्यासोबत ज्यांना करायचं आहे त्यांनी करावं. आणि रजिस्टर बाबासाहेब लिहितात ह्या पुस्तकामध्ये, त्याचा फार चांगला इतिहास नमूद केला आहे. म्हणून म्हणतो की पुस्तक जो आहे तो इतिहास आहे. बाबासाहेब आपली स्वाक्षरी अगोदर करतात त्या रजिस्टरवर, धर्मांतर कोण करेल म्हणून. नंतर त्याच्यामध्ये माईसाहेब स्वाक्षरी करतात. 3ऱ्या नंबर आवळे भाऊ सही करतात. त्या रजिस्टरवर आकांत माटे सुद्धा सही करतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या माणसांनी त्या काळामध्ये केलेलं जे ऐतिहासिक कार्य जे आहे, ते कार्य लोकांपुढे आलं पाहिजे, आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून धम्मदीक्षेसाठी आपली स्वतःची 5 एकर जागा त्यांनी देऊ केली होती. ती जागा नंतर मान्य करण्यात आली नाही आणि नंतर मग ही इथली जागा जी आहे दीक्षाभूमीची, परंतु त्या काळात 5 एकर जागा देण्याचं औदार्य कोणी एक रिपब्लिकन चळवळीतला कार्यकर्ता दाखवतो, हे जास्त महत्त्वाचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून धम्मदीक्षेसाठी स्वतःची 5 एकर जमीन दान करण्याची तयारी दर्शवणारा आणि 13 एप्रिल 1957 रोजी दीक्षाभूमीवर जी या बुद्ध मूर्तीची प्रस्थापना झाली, त्या बुद्ध मूर्तीच्या प्रस्थापनेमध्ये आवळे बाबूच्या खांद्याला खांदा देऊन ज्यांनी सहभाग घेतला ते आकांत माटे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून धम्मदीक्षा सोहळा हा धार्मिक कार्यक्रम नसून तो राजकीय नाही असा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाने दिला,
तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केस लढण्यासाठी जो काही पैसा लागतो तो पैसा लोकांच्या घरोघरी जाऊन तो जो लोकनिधी जो जमा करण्यात आला तो लोकनिधी जमा करण्यामध्ये सुद्धा आकांत माटे यांचं फार महत्त्वाचं योगदान होतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये 2दा निवडून येणं, धम्मदीक्षेच्या तयारीसाठी सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण करणं, ही जी सगळी हा जो प्रवास आहे हा प्रवास जर आपण या ठिकाणी पाहिला तर मला असं वाटतं की आकांत माटे यांनी किती मोठं काम केलं. आणि नागपूरमध्ये ते राहायचे, आता हे दादाकांत धनविजय त्या एरियात राहायचे, म्हणजे तुमच्या जयभीम नगर बाबुडखळा हा जो परिसर त्या पुस्तकामध्ये आपण नमूद केला की ती सगळी जमीन आकांत माटे यांची होती. आणि आम्ही तर त्या काळामध्ये सगळे कुंजीलाल पेठला बाबुडखळ्याच्या शेजारीच सगळे राहत होतो. तर त्या काळात तिथून आम्ही उभे झालेले सगळे कार्यकर्ते होते, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर तिथे या पद्धतीचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आकांत माटे यांचे कुटुंबियांनी आपल्या व्यथा या ठिकाणी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. त्यांचे चिरंजीव मदन माटेजी IAS ऑफिसरची परीक्षा देणार होते, कारण त्या काळामध्ये बौद्धांना काही जे नवबौद्धांना काही IASच्या परीक्षेमध्ये रिझर्वेशन काही त्यावेळेस लागू झालं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये IASची परीक्षा घेण्यासाठी अनेक लोक आपल्या सर्टिफिकेटकडून नवबौद्ध कसं खोडून महार लिहित होते, त्याचे बदल करत होते, कारण बौद्धांना काही त्यावेळेस सवलती नव्हत्या. परंतु त्या काळामध्ये आपणही जर आपल्याला IAS परीक्षा व्हायची असेल तर ओपनमध्ये आपण येऊ शकत नाही, रिझर्वेशनमध्ये आपण पास होऊ शकतो. म्हणून आपल्या वडिलाला विनंती करतात की मला तुम्ही परवानगी द्या की माझ्या सर्टिफिकेटवरचं नवबौद्ध हा जो शब्द काढून मला तिथे महार हा शब्द घालण्याची मला परवानगी द्या. त्यावेळेस आकांती माटे आपल्या मुलाला उत्तर देतात, अरे ज्या जातीचा त्याग करण्यासाठी तर आंबेडकरांनी एवढा संघर्ष केला होता, त्यासाठी धर्मांतर केलं आणि आम्हाला बुद्ध धर्म दिला, तेव्हा तू IAS झाला नाही तरी चालेल, परंतु आपली जुनी जात मात्र प्रमाणपत्रावर लावायची नाही. हे ठणकावून आपल्या मुलाला सांगितलं आणि त्यामुळे कदाचित त्यांचं करिअर IAS होऊ शकलं नाही. आणि म्हणून आपण आकांतजी माटे यांचा स्मृतिग्रंथ प्रकाशित करून आंबेडकरी समाजामध्ये हे असे आमचे नायक होते हे आपण नव्या पिढीला दाखवून दिलं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. खलनायक याचा विचार नका करू. अनेक लोक एक आकांत माटेवर पुस्तक निघालेली असेल, पण उद्या अनेक पुस्तकं अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनावर निघू शकतात. यातून आम्ही नव्या पिढीला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की अशा पद्धतीनं आमच्या समाजामध्ये नायक तयार झालेले आहेत, ज्यांनी ही आंबेडकरी चळवळ. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर ती पृथ्वी ही दलितांच्या तळहातावर उभी आहे. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ ज्यांना खलनायक म्हणून तुम्ही प्रेझेंट करता त्या नेत्यांच्या हातावर उभी नसून ती आंबेडकरी चळवळ आकांत माटेसारख्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या तळहातावर उभी आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ही चळवळ संपली नाही. आपण निराश होण्याचं कारण नाही. समाजवादी संपले, कम्युनिस्ट संपत आहेत, काँग्रेसचे तुकडे होत आहेत, सगळ्याच विचारांचा या देशामध्ये पराभव होत आहेत. तुम्ही रिपब्लिकन आंबेडकरी विचारांबद्दलच कशाला भाष्य करता? सगळ्याच विचारांचा या देशामध्ये ऱ्हास होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे आंबेडकरी विचार, एक रिपब्लिकन विचार हा पुढे येऊ शकतो, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जर आपण निराश झालो तर मग मात्र हा विचार पुढे येणार नाही, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला हा आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो नव्या चळवळीपुढे तुम्हाला सतत मांडत जावं लागेल. आमच्या चळवळीचे नायक जे आहेत ते नायक तुम्हाला लोकांपुढे नव्या पिढीपुढे सतत उभे करावे लागणार आहेत. आणि मग हळूहळू एका मूल्यावर ही चळवळ जी आहे, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, ही चळवळ तुम्हाला उभी करता येईल याचा विचार आम्हाला या ठिकाणी करावा लागेल. त्या दृष्टिकोनातून मी ह्या स्मृतिग्रंथाकडे या ठिकाणी पाहत असतो. या ठिकाणी ताराचंद खांडेकर यांचा लेख मी वाचला तेव्हा तो फार आत्मचिंतन करणारा लेख होता. म्हणजे आता त्यामध्ये जेव्हा 1957 जी निवडणूक झाली त्यामध्ये पंजाबराव शंभरकर निवडून आले होते आणि काँग्रेसचे आता हे आपले नितीन राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, नाहीतर त्यांना हे उदाहरण या ठिकाणी अगदी फिट बसलं असतं. तर पंजाबराव देशमुख त्यावेळेस निवडून आले होते शेड्यूल कास्ट फेडरेशनमधून आणि काँग्रेसचे नारायण करवाडे निवडून आले होते. तो इतिहास तुम्हाला ज्यांना माहीत आहे पण नव्या पिढीला सांगण्याची गरज आहे की
तेव्हा नारायण करवाडे जे काँग्रेसचे जे पराभूत झालेले जे उमेदवार आहेत ते हायकोर्टामध्ये केस दाखल करतात आणि म्हणतात ते पंजाबराव देशमुख यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबरला, ते बौद्ध आहेत, ते महार नाही आहेत आणि त्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नाहीत. आणि मग ते उच्च न्यायालयामध्ये केस जाते आणि त्यामध्ये पंजाबराव शेंबरकर जे आहेत यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नाही, त्यामुळे ते SC आहेत असं आर्ग्युमेंट केलं जातं आणि मग ते पंजाबराव शेंबरकर यांच्या बाजूने या ठिकाणी निर्णय होतो. तेवढं मी मान्य करतो, एक व्यूहरचना म्हणून त्या ठिकाणी त्यांना अनुसूचित जातीचा, ते बौद्ध नाही ते अनुसूचित जातीचेच होते, ही व्यूहरचना म्हणून आपण मान्य करू शकतो. परंतु 1962ला जामगडे घडलेली जी घटना आहे ती घटना, त्या घटनेवरच मला वाटतं आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचं पुढचं जे मार्गक्रमण आहे ते अवलंबून होतं. मला असं वाटतं आज या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की त्या ठिकाणी नादुरुस्त ज्याचा उल्लेख कवाडे सरांनी केला की खरं आता त्या पक्षाला नादुरुस्त आणि तंदुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. नादुरुस्त गटाकडून DP मेश्राम उभे होते आणि दुरुस्त गटाकडून तुमचे पंजाबराव शेंबरकर उभे होते आणि पंजाबराव शेंबरकर यांचा पराभव झाला. तेव्हा पंजाबराव शेंबरकर DP मेश्रामच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये केस दाखल करतात आणि ते म्हणतात की DP मेश्रामने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यामुळे ते महार आहेत, त्यामुळे मला विजयी घोषित करा. 257 आणि 62च्या इलेक्शनचं कॉन्ट्रडिक्शन बघा, मी तेही समजू शकतो. परंतु मेश्राम यांचे वकील जे नियोगी यांनी केलेलं जे आर्ग्युमेंट आहे ते आर्ग्युमेंट फार भयानक आहे. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते आर्ग्युमेंट आज अलीकडेही फार दिलं जातं की त्यांनी युक्तिवाद केला की दीक्षांत समारंभ जो आहे तो धार्मिक नसून राजकीय कार्यक्रम होता आणि मेश्राम यांनी दीक्षा जी घेतली ते धर्मांतर न करता केलेली आहे, कारण ती राजकीय बाब आहे, ती धार्मिक सभा नव्हती असं आर्ग्युमेंट करतात हो. आणि त्याच्या बाजूने उच्च न्यायालय निर्णय घेतं. मला कायद्याचं जेवढं ज्ञान आहे त्याप्रमाणे मी हे ठिकाणी सांगू इच्छितो, कवाडे सर साक्षीदार या ठिकाणी आहेत, की कोणत्याही पक्षाचा वकील जेव्हा उच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट करतो तर जे सबमिशन केलं जातं उच्च न्यायालयामध्ये एखाद्या पक्षाकडून, त्या सबमिशनच्या आधारावर तो आर्ग्युमेंट करत असतो, असं मोघम आर्ग्युमेंट करत नाही. त्या आधारावरच नंतर उच्च न्यायालय निर्णय देत असतं. मला आश्चर्य असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाचा एक नेता असं कसं ॲफिडेव्हिट उच्च न्यायालयामध्ये सादर करू शकतो की ते धार्मिक सभा नव्हती, ते राजकीय सभा होती. अरे तुमच्या आमच्यामध्ये मतभेद असतील, राजकीय मतभेद मी समजू शकतो, परंतु तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेला चॅलेंज करून आले उच्च न्यायालयामध्ये कशासाठी? तर केवळ आमदारकीच्या पदासाठी. तर 1962ला या राज्यामध्ये आमदारकीच्या पदासाठी सुद्धा बौद्ध धम्माच्या धर्मांतराला, धम्मदीक्षेला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि ते आपल्याच लोकांनी केलेलं होतं, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी त्या नियोगीला आणि त्या न्यायाधीशाला दोष देणार नाही किंवा यांनी असं आर्ग्युमेंट केलं आणि त्यांनी तसा निर्णय दिला. तुम्ही असं ॲफिडेव्हिट हायकोर्टामध्ये का फाईल केलं? तो रिपब्लिकन पक्ष होता, दुरुस्त रिपब्लिकन पक्ष, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष का असे ना, मग होता तर रिपब्लिकन पक्ष ना, तो रिपब्लिकन पक्ष असा कसा काय ॲफिडेव्हिट फाईल करू शकतो की धार्मिक सभा नव्हती, ती राजकीय सभा होती, केवळ तुमच्या आमदारकीचं पद वाचवण्यासाठी. आणि शेवटी उच्च न्यायालय असा निर्णय देतं यांच्या सबमिशनवर, कारण नियोगी रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज होते आणि त्याचा आर्ग्युमेंटवर ते निर्णय देतं की ती राजकीय सभा होती, ती धार्मिक सभा नव्हती. आणि एका जजमेंटवर बाबासाहेबांनी केलेलं जे ऐतिहासिक धर्मांतर आहे, ते विश्वविख्यात धर्मांतर आहे, न्यायालयाच्या एका निर्णयाने ते धर्मांतर राहिलं नाही, ते एक राजकीय सभा म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे उच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय, आमच्या राजकीय स्वार्थासाठी आम्ही कसं बाबासाहेबांच्या धर्मांतराला सुद्धा चॅलेंज करू शकतो हे यातून दिसलं. आणि नेमकं राजकीय आमदारकीच्या पदासाठी आम्ही काय करू शकतो, जे 1962ला झालं ते आता अलीकडे 1962 नंतर आतापर्यंत सुद्धा मग आमदारकीच्या पदासाठी, खासदारकीच्या पदासाठी, मंत्री पदासाठी आम्ही काय काय करू शकतो हे आम्ही सगळं केलं. त्याची बीज जी आहेत ते 1962च्या निवडणुकीमध्ये दडलेली आहे, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि म्हणून आमच्या प्रश्नाची उत्तरं शोधायची असतील तर ते उत्तर नागपूरमध्ये शोधावं लागतात. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. उत्तर नागपूरचे आमदार आले नाहीत, पण त्यांनी ऐकलं असतं तर लक्षात आलं असतं. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं हा जो सगळा प्रकार 1962ला झाला आणि पूर्वी तो एक मोठं प्रश्नचिन्ह उभं झालं. आवळे बामूनी ती केस सुप्रीम कोर्टामध्ये लढवली आणि आकांत माटेजींना त्यामध्ये लोकनिधी मोठ्या प्रमाणामध्ये जमा करून महत्त्वाची भूमिका केली आणि सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं की ती धार्मिक सभा होती, ते धम्मदीक्षा समारंभ होता, ती राजकीय सभा नव्हती. आणि ह्या एका निवाड्याने आम्ही सगळे लाखो लोक जे आहोत ते आम्ही बौद्ध धर्मीय झालो. हा जो शिक्का बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला आमच्या मस्तकावर मारला तो शिक्का कायम राहिला आहे. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 14 ऑक्टोबर 1956 नंतर तुमच्या सगळ्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर, बहुतांश लोकांच्या कास्ट सर्टिफिकेटवर केवळ 14 ऑक्टोबर 56च्या धम्मदीक्षेमुळे आम्ही नवबुद्ध लिहिलं. आम्ही कोणत्या बुद्ध विहारामध्ये धम्मदीक्षा घेतली नव्हती हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कशाच्या आधारावर आपण सगळे नवबुद्ध लिहायला लागलो? केवळ 14 ऑक्टोबरच्या त्या धम्मदीक्षेमुळे लिहायला लागलो. परंतु जर ती राजकीय सभा आहे हे जर सिद्ध झालं असतं तर तुमच्या सगळ्या ज्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये लिहिलेले तुमचे जे धम्म आहेत किंवा नवबुद्ध तुम्ही म्हणून जाहीर झाले असते ते एका झटक्यामध्ये इनव्हॅलिड झालं असते. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ह्या घटनेकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आवळे बाबूंनी ज्या पद्धतीनं केस लढवली तर ते केवळ केस जिंकली एवढ्यापुरतं पाहू नका, तर बाबासाहेब आवळे बाबूंनी एका बौद्ध धम्म दीक्षेला जे विधिग्राह्यता त्यामुळे मिळवून दिलेली आहे आणि आमच्या सर्टिफिकेटवरती नवबुद्ध हा जो स्टॅम्प होता त्याला वैधता मिळवून दिली. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या लढाईमध्ये आकांत माटेजी त्यांच्या सोबत होते. आणि म्हणून आकांत माटेजी, बाबू हरदासजी आवळे आणि तमाम ते रिपब्लिकन पक्षाचे लोक, त्या लोकांनी या ठिकाणी इतिहास घडविलेला आहे. आणि म्हणून आमच्यासारखे लोक आज आमचे मुलं जर एका अभिमानाने आज जर आम्ही कास्ट सर्टिफिकेटवर आम्ही जर नवबुद्ध लिहित असू तर याचं कारण आहे बाबू हरदासजी आवळे, याचं कारण आहे आकांतजी माटे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून यांनी आपल्या पिढ्यांवर उपकार केलेला आहे. यांनी आंबेडकरी चळवळीवर उपकार केलेले आहेत, यांनी बौद्ध समाजावर उपकार केलेले आहेत, यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेला विधिग्राह्यता मिळवून देण्यासाठी केलेलं हे महान कार्य आहे. या महान योद्ध्याला मी या ठिकाणी अभिवादन करून माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो आहे. जय भीम, जय भारत. आकांतजी माटे आणि मी काही काळ आम्ही सोबत काम केलं. आकांतजी माटे, मी आणि जानोरकर, रामरतनजी जानोरकर यांनी विदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या बांधणीसाठी प्रयत्न केलेला होता. काही महिन्याआधी, काही वर्षाच्या आधी जेव्हा इथं महानायक चालू होतो त्या महानायकाच्या संपादकाचा मला फोन आला आणि ते म्हणालेत, सन्माननीय फुलझेले साहेब, अरे हे आकांतजी माटे आहेत, यांच्या स्मृतिनाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, तर तुमच्याकडे काही त्यांच्याबद्दल माहिती असेल तर लिहून द्या, आपण तो कार्यक्रम आयोजित करू. आणि त्यांच्या आणि माटे साहेबांच्या पुढाकाराने नागपूरच्या सीताबर्डीच्या मोरभवनमध्ये कार्यक्रम घेतला आणि फुलझेले साहेबांनी तो पहिल्यांदा माझ्या आकांत माटेवर असणारा लेख प्रकाशित केलेला होता. त्यानंतर तोही कार्यक्रम आपण कर्मवीर बाबू हरदासजी आवळे विचार प्रबोधन मंचाच्या वतीने केलेला होता. मित्रांनो, आवळे बाबूंच्या सोबत काम करणारे जे काही कार्यकर्ते होते ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले लोक होते. माटे साहेबांच्या जीवनाचा उलगडा होत असताना माटे साहेब जेव्हा कामठीतून नागपूरला आलेत आणि तेव्हा त्यांचं 12 वर्षाचं वय होतं आणि काही काळ सीताबर्डीत राहिलेत आणि त्याच्यानंतर मग ते इमामबाड्यामध्ये आलेत. त्यांनी मिलमध्ये काम केलं आणि मिलमध्ये काम केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि स्वतःला या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समर्पित केलं. खेड्यापाड्यात जेव्हा या समाजावर अन्याचार व्हायचे
त्यावेळेस जे काही तिकडले सवर्ण होते, जे दलित समाजावर, अस्पृश्य समाजावर अन्याय अत्याचार करायचे त्यांच्या गावात, ते नागपूरमध्ये यायचे. मग ते कळवा विकायच्या समाजात असेल किंवा कुठल्याही कामानिमित्त असेल, तर त्या ठिकाणी 4 चौकामध्ये या लोकांनी कोणत्या रोडनं येतात, इकडनं हिंगण्याकडून येणारे लोक असेल, तर मग ह्या इकडला धरमपेठचा एरिया असेल, तिकडे सक्कतधारा असेल, या ठिकाणी समता सैनिक दलाचे जे आकांतजी माटे यांच्या तालमीत तयार झालेले लोक होते, ते लोक त्यांना त्या ठिकाणी पकडायचे आणि मारायचे. ती भीती निर्माण झाली त्या लोकांमध्ये की जर आपण या खेड्यामध्ये अन्याय अत्याचार करतो, परंतु यांचे जे सहकारी आहेत ते लोक आपल्याला नागपूर शहरामध्ये चौकामध्ये मारतात. आणि म्हणून ते एक प्रकारची दहशत खेड्यापाड्यावर निर्माण झाली. आणि हे काम करण्याचं प्रामुख्यानं काम आकांतजी माटेंनी केलं. आकांतजी माटे हे पैलवान होते, त्यांना आखाड्याचा सोग होता. त्यांची सरेशी जर बघितली तर आपल्याला वाटत होतं की हे खऱ्या अर्थाने ते पैलवान असल्यासारखे. आणि त्याच्याचबरोबर समता सैनिक दलाच्या मध्ये ते काम करायचे. बांधवांनो, बराच काही वक्त्यांनी सांगितलेलं आहे, मी थोडक्यामध्ये आढावा घेतो. 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी याच पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेतली. त्यावेळेस आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये जे कॉर्पोरेटर्स होते, शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आम्ही 14 ऑक्टोबर 1956ला सर्व लोक बौद्ध झालेलो आहोत. आणि म्हणून आपण कॉर्पोरेशनला लिहू की आम्ही बौद्ध झाल्यामुळे या ठिकाणी अस्पृश्य समाजासाठी जागा खाली आहे, ती जागा भरण्यात यावी. आणि ही जबाबदारी त्यावेळचे पक्षनेते आकांतजी माटे यांना देण्यात आली. आकांतजी माटे यांनी त्या ठिकाणी सर्वांच्या सह्या गोळा केल्या. ज्यावेळेस ज्या लोकांनी, जे कॉर्पोरेटर होते, जे काही कारणाने 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतरित होऊ शकले नाहीत, अशा लोकांसाठी 17 मार्च 1957ला लष्करी बाग इथे धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला. आणि तो धम्मदीक्षेचा कार्यक्रम करण्यामध्ये ज्याच्या हाताने दक्षता दिली ते बाबू रामरतन जानोरकर. आणि मग ते धर्मांतरित जे झाले होते त्याचा सर्टिफिकेट लावून जेव्हा त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये ते दाखल केलं गेलं, आणि मग त्या ठिकाणी नवीन एक आपला अस्पृश्य माणूस त्या ठिकाणी कॉर्पोरेट म्हणून कामित झाला. तर हे काम करण्याचं काम आकांतजी माटेंनी केलं. 1957मध्ये पंजाबराव शंभरकर जेव्हा निवडणूक लढलेत, त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या दोघांचा पॅक्ट होता. आणि या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशननी पंजाबराव शंभरकरांना उत्तर नागपूरची आमदारकीची सीट दिली. सोबतच भाई ए बी बर्धन यांना सुद्धा सीट दिली. आणि पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या भरोश्यावर ए बी बर्धन हे आमदार झालेत. जेव्हापासून बर्धन साहेबांना आपला सहकार्य लाभलं नाही, त्यानंतर 57च्या नंतर बर्धन साहेब कोणत्याही सदनाचे मेंबर झाले नाहीत. तर सांगायचा माझा मुद्दा असा आहे की त्यावेळी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा निर्णय तो होता. आणि पंजाबराव निवडून आलेत. पंजाबरावांच्या विरोधामध्ये नारायणराव करवाडे हे सेशन कोर्टात गेलेत, पिटिशन तयार घेतलं आणि त्यांनी सांगितलं की पंजाबराव शंभरकर हे जे आहेत हे बौद्ध आहेत आणि म्हणून ते अस्पृश्य किंवा अनुसूचित जातीच्या जागेवर उभं राहू शकत नाहीत, त्यांचं आमदारकी रद्द करण्यात यावी. परंतु यांनी आपला जे काही अनुसूचित जाती संबंधामध्ये दाखला दिला आणि पंजाबराव शंभरकरांचं आमदारकी पद कायम राहिलं. प्रश्न इथं असा असतो की जो
मुळातच अनुसूचित जातीचा होता, त्याचा काही प्रश्नच नाही. परंतु या ठिकाणी जो बौद्ध झाला आणि बौद्ध होऊन तो जेव्हा 1962मध्ये त्याच्या आधी याच पवित्र दीक्षाभूमीवर 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली आणि त्या रिपब्लिकन पार्टीच्या स्थापनेमध्ये ठराव नंबर 3 याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं गेलं होतं की ही जी कार्यकारिणी आहे ही कार्यकारिणी ॲडॉक कार्यकारिणी समजल्या जाईल. आणि म्हणून ह्यानंतर 1 वर्षाच्या आत सर्वांची पक्ष नोंदणी करण्यात यावी आणि पक्ष नोंदणी केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीने तो प्रश्न मांडला गेला. परंतु काही लोकांनी तो जाणून बुजून त्यावरच्या नेतृत्वाने तिकडे काही कानाडोळा केला आणि मग या दीक्षाभूमीवर 24 मे 1959ला दुरुस्त रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली. त्यावेळेस या दीक्षाभूमीवर 2 अधिवेशन भरण्यात आले होते. एक दुरुस्त, हे दुरुस्त म्हणत असल्यामुळे पुढच्या पक्षाला नादुरुस्त म्हणावं लागलं. ते स्वतःला नादुरुस्त म्हणून घेऊ लागलेत आणि हे दुरुस्तवाले जे काही होते लोक ते दुरुस्त होते. तर ही पक्षामध्ये पहिल्यांदा फूट पडली. त्याचं कारण असं होतं की लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाचा जो काही आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण दुरुस्त रिपब्लिकन स्थापना झाली. आणि मित्रांनो 1960 नंतर समाजामध्ये ज्या पद्धतीने एक दूषितं वातावरण निर्माण झालं, आपल्या मौल्यांमध्ये एकाच समाजाच्या 2 माणसं, एकाच समाजाच्या 2 बाया नळावर पाणी भरू शकत नव्हते. एवढ्या प्रकारचा अपप्रचार दुरुस्तच्या संबंधात करण्यात आला आणि एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचं काम केलं. मित्रांनो, त्या काळामध्ये आकांजी माटे हे प्रामुख्याने त्या गावामध्ये जाऊन, त्या मौलामध्ये जाऊन त्या लोकांना धीर देण्याचं काम केलं आणि सांगितलं की आपण तत्वासाठी लढतो आहोत, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढतो आहोत, त्यांनी ज्या लोकशाहीच्या संवर्धनासाठी लढतो आहोत. हे आकांजी माटे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर दिलेला आहे. आज जे काही आपण भोगतो उभे आहोत याच्या मागचं कारण म्हणजे ही जी काही मजबूत पिढी होती, ज्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून आपण आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन, त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. बांधवांनो, अशा अनेक गोष्टी आहेत की त्या काळामध्ये या लोकांनी, आकांत माटे असो, कचरूजी तबाने असतील, त्यावेळच्या मिल मजुरांचा प्रश्न असेल, मिल युनियनचा प्रश्न असेल आणि 1946मध्ये काय सांगितलं की इथला जो रुईकर नावाचा माणूस जो स्वतःला समाजवादी म्हणतो तो या ठिकाणी काँग्रेसमध्ये उभा होता आणि त्याच्या विरोधामध्ये सखाराम मेश्राम होते. मिलमध्ये आपल्या लोकांची संख्या जास्त होती. जर समजा त्या ठिकाणी संप झाला तर हा गरीब माणूस इथे थांबणार नाही, तो आपल्या गावाला जाईल आणि जेव्हा मतदानाचा प्रसंग येईल तर मतदान टाकता येणार नाहीत. म्हणून त्या संपाला विरोध करण्याचं काम आवळेबाबू, सखाराम मेश्राम किंवा इतर त्यांनी लोक होते त्या लोकांनी केलं. त्याचा गैरफायदा रुईकरांनी असं प्रसंग भाषणं करून लोकांमध्ये एक जातीय तेढ निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये आपले अनेक लोक शहीद झालेत. अनेक लोकांना आपला जीव गमावा लागलात आणि इथलं जे सरकार होतं ते सरकारसुद्धा हिंदुत्ववादाच्या बाजूने होतं. परंतु आपल्या समता समाजाच्या त्याही वेळेस त्याचा मुकाबला केला. आपल्याशी विरोध करणारा जो समाज होता तो समाज, इथला कोष्टी असेल, इथला गोंड असेल, पाचपावलीमध्ये तेच लोक जास्त उभारत आहोत. तर या लोकांनी प्रार केला. त्यावेळेस इथले आपला संत्रा मार्केटचे दीपक चंदी फुलझाले त्यांनी जे कुऱ्हाडीने त्याचा प्रहार केला
त्याच्यामुळे तिथले मोठे मोठे जे वस्ताद होते त्या भागातले ते घाबरलेत आणि मग त्यांना असं वाटलं की ही जमात जी आहे ही लढाऊ जमात आहे आणि यांच्याबरोबर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करू शकत नाही, संघर्ष करू शकत नाहीत. आणि ती जी हे होतं लढाई होती ती लढाई लढल्या गेलीत. मिलमधल्या बायांना त्या ठिकाणी अनेक राधाबाई कांबळेसारख्या त्या ठिकाणी कामगार पुढारी होती, त्या बाईसुद्धा विनयभंग करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. असे अनेक उदाहरण देता येतील की त्या चळवळीमध्ये जे जे लोकांसोबत होते त्या लोकांच्यावर अन्याय झाला, त्याचा झाला, पण त्याच वेळेस तेवढ्याच पद्धतीचा मुकाबला करण्याचं काम ह्या आंबेडकरी योद्ध्यांना केलेलं आहे. आणि त्यामध्ये आकांजी माटे हे खऱ्या अर्थाने योद्धे होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची लढाई समर्थपणे पेलली, लढवली आणि तो जिंकली असं मला हरकत नाही. मित्रांनो, भवानी शंकर नियोगी त्यांनी जे आर्ग्युमेंट केला पुरण मिश्रांजी हायकोर्टामध्ये काय म्हणाला की ज्या पद्धतीने बुद्ध धर्माचा प्रचार होत आहेत आणि हिंदू धर्मावर जो काही आघात होते आहेत, म्हणून मी आज या ठिकाणी इतक्या वर्षांचा निवृत्त झाल्यानंतर मी माझा काळा कोट काढून खुंटीला टांगला होता, परंतु हिंदू धर्माच्या रक्षणार्थ मी या ठिकाणी उभा आहे. आणि मग त्यांनी ते बाकीचं जे काही सबमिशन होतं दिलं की बाबासाहेब आंबेडकरांची 14 ऑक्टोबर ही धम्मदीक्षाच नव्हती, ती राजकीय सभा होती. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते बोलून त्या धम्मावर झालं. एन शिवराज रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते, त्यांनी आवळे बाबूंना पत्र लिहिलं की आपल्या पक्षाचा एक आमदार जो निवडून आलेला आहे तो टिकला पाहिजे आणि म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका, अशा प्रकारचं विनंतीपत्र ते छापलं, त्यांनी दिलं. आवळे बाबू असं म्हणाले की ठीक आहे, परंतु या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होते की ज्या 14 ऑक्टोबर दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना धम्मदीक्षा दिलेली आहे, त्या धम्मदीक्षेवरच आघात झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी मी तुमचा सन्मान करून सुद्धा सुप्रीम कोर्टात जातो. आणि सुप्रीम कोर्टात गेलेत आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज होते गजेंद्र गडकर, त्यांनी निर्णय दिला की 14 ऑक्टोबर हा राजकीय हे सभा नव्हती, तर ते धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम होता, धर्म देण्याचा कार्यक्रम होता, दीक्षाचा कार्यक्रम होता. हे लोकसभेमध्ये आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये तो जजमेंट आला आणि आपण सर्व लोक त्यापासून सुरक्षित झालो. तर मित्रांनो, हे सर्व करण्यामध्ये या सुरुवातीच्या काळापासून त्याची जी साक्ष देण्याचं काम हे आकांजी माटे यांनी केलं. आकांत माटेंनी जो काही इतिहास घडला त्याचं जे वर्णन केलं. आकांत माटेमध्ये जर एखादा माणूस कोणती गोष्ट ऐकत नसेल तर त्यांना कन्व्हिन्स करण्याची कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटी ही आकांत माटेची होते. अनेक विरोधकांना आपल्या बाजूने कसं वळवावं याची कला आकांजी माटेमध्ये होती आणि म्हणून त्या ठिकाणच्या त्या न्यायालयीन लढाईमध्ये आकांजी माटे यांनी आपल्या त्या कलागुणा याचा कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटीचा उपयोग करून त्या ठिकाणी साक्षीदारांची लाईन उभी केली. आणि शेवटचा निर्णय सेशन कोर्टाने जर डायरेक्टच सांगितलं होतं की DP मेश्राम यांनी भोजम घेतल्यामुळे त्यांचा आमदारकी रद्द झाली म्हणून, आणि म्हणून त्यासाठी ते हायकोर्टात गेले. याचे सर्व रिपोर्ट्स आपण प्रबोध मंचाच्या वतीने छापलेले आहेत. हा पूर्ण इतिहास छापलेला आहे. त्याच्यामागचा हेतू आहे, या प्रबोधन मंचाचा हेतू एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत ज्यांनी ज्यांनी योगदान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, अशा ह्या माणसाचा इतिहास जिवंत राहिला पाहिजेत. आणि म्हणून आम्ही यथाशक्ती हा प्रयत्न सातत्यानं करतो आहोत. मग ते त्या व्याख्यानाच्या मार्फत असेल किंवा विशेषांकाच्या माध्यमात असेल किंवा त्या चळवळीच्या संबंधामध्ये असेल. आणि जेव्हा मला हे मदनजी माटेंनी माझ्याकडे हा प्रपोजल सांगितला त्यावेळेला मला खूप खुशी वाटली. त्याच्यात 2 कारणं होते.
एक तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत होते आहे. कर्मवीर बाबू ज्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष जिवंत होतो आहे. आणि त्याचबरोबर माटेसाहेबांनी ज्या जिंदलानीनं काम केलं ते सुद्धा त्या ठिकाणी येत आहे. आणि मग आम्ही म्हटलं आमचा काही ह्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे, फक्त आम्हाला जो आकांजी माटेविषयीचा जो आदर आहे त्या आदरापोटी आपण हे काम केलं. आणि आपल्यासमोर तो गौरव ग्रंथ आपण समोर केलेला आहे. आपण तो वाचावा, त्याच्यावर मनन करावं, चिंतन करावं आणि चिंतन करून आपली पुढची दिशा ठरवण्याचं काम करावं अशी मी अपेक्षा करतो. त्यांनी आणि ज्या आंबेडकर चळवळीवर आज ज्या पद्धतीची अवकळ आलेली आहे ती दूर होऊन सारण्यासाठी आपण सर्व लोकांनी एकसाथ सोबत येऊन कार्य करावं एवढी विनंती करतो. या ठिकाणी मला अध्यक्षस्थान दिलं आणि माझी ऐकून घेतलं. त्याच्यापूर्वीची एक घटना सांगतो आणि संपवतो. पुरंजी मेश्राम, एक मेश्राम नावाचा माणूस, त्याने एकानं फोन केला. त्याचा फोन मला आला. अरे म्हणे ते सभा कुंभारे हॉलमध्ये सभा आहे ना, ती सभा कॅन्सल झाली. आता मी म्हटलं बाबा मी तिथे चाललो आहे, आता रस्त्यात आहो आणि हे कसं काय झालं? नाही म्हणे हे सभा कॅन्सल झाली. अशा पद्धतीची अफवा पसरवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आवळे बाबू मरून मेल्यानंतर, आकांत माटे निधन झाल्यानंतरही ही कुरीतीचे जे लोक आहेत ते कसे आपल्या पाठीशी आहेत की याच्यामुळे जे धैर्य आपल्याला निर्माण होतं, तुम विरोध करते रहो हम तो चलते रहेंगे, या पद्धतीचं हे करून आकांती माटे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. थांबतो. जय भीम. सर्वप्रथम आभार मानवायचे काम मला दिल्याबद्दल अंबादे सरांचे आभार मानते. तुम्हा सगळ्यांसाठी 4 ओळी प्रस्तुत करते. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी, सदैव राहू द्या आशीर्वादांची थाप आमच्या पाठी, काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी, तुमच्या आभारासाठी.